संसार हा फलकट आहे. सार काय असेल तर देव आहे. कारण प्रपंच हा किती करीत जा आतापर्यंत कोणी संपवलेला नाही. येऊन या काळ बैसला से उसा झाकी तो शिकैसा डोळे आता वाचे नारायण वदे तो सादर काळ पास साचार चुके जेने. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय पैठण निवासी शांतीब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. या अभंगाद्वारे मालक नमूद करतात, काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसला. 5-7 लोक सोडून दिले, त्या काळानं कोणालाही सोडलेलं नाही. पैसे किती जवळ असू द्या. एक जण म्हणला भरपूर पैसे आहेत माझ्याकडं, असू दे ना, पप्याच्या माईला दागिने घे. काय करशील तू, लोकांना थोडे द्यायला लागला. तू रक्ताच्या नात्यातल्या लोकांसाठी गथुडं कमवून ठेवायला, मग तुझ्या पैशाला भेऊन यम तुला कसं भेईन? नाही भेट. रावणाला भेला नाही तर 4-2 कोटीवाल्याला तर दुपारा हानीन ना. विठाला पैशावाल्यांना सुद्धा यम भेट नाही. एक जण मला म्हणला, महाराज मी गाथा पाठ केला. मग कस करू, तू आम्हाला हाणतो का? केला असन तू गाथा पाठ, तू ज्ञानेश्वरी पाठ केली असेल, शास्त्र पाठ केले असतील, पुराण पाठ केले असतील, पण यम भेट नाही तुला. फक्त निष्ठेनं भजन करणाऱ्या लोकांना यम नेणार, त्याबद्दल दुमत नाही. फक्त मांजर पिलाला या घरून दुसऱ्या घरी नेती अशा पद्धतीचा यम नेणार. आणि हराम खोरायला यम, मांजर उंदराला धरीती तसा नेणार. विठाला विठाला काही जरी अभ्यास केला तर मरण मात्र चुकत नाही. त्याचा सिद्धांत आहे, मृत्यूलोकामध्ये जीवदशेला जगाचा मालक जरी आला तर त्यालाही थांबता येत नाही. येराती पामर जीवदशेला जगाचा मालक जरी आला तर त्याला सुद्धा इथं थांबता येत नाही. त्याला सुद्धा या मृत्यूलोकाची मर्यादा आहे, या मृत्यूलोकीची आचारसंहिता आहे. जीवदशेला आलेला प्रत्येक व्यक्ती, हे 7 लोक सोडून दिले तर नाही थांबता येत. देव जरी असेल, येरते पामर जीव किती, नाही थांबता येत. मालकांना एका व्यक्तीने प्रश्न केला, पैठणच्या मालकाला, मालक हा काळ दिसत नव्हता. नाही दिसत काळ, ठराविक वयामध्ये काळ दिसत नाही. तारुण्याची मुसमुशी असली की काहीच दिसत नाही. तर मायबाप दिसत नाही तर यम कसा दिसन त्या बडव्याला? यम कसा दिसन? नाही दिसत यम. पैशाचा जरासा मर्यादेपेक्षा शिल्लक जोर झाल्यावर यम दिसत नाही. एक जण म्हणला, माझ्यासारखा अभ्यासू कोण नाही, मग यम दिसत नाही. पण प्रत्येकाला जरा अवस्था आहे. जरा म्हणजे म्हातारपण. ह्या सगळ्या गोष्टी रिचवत असतात. मग ज्या दिवशी रिचवतात का त्या दिवशी यम असा टकटक दिसतो. मालकांना सांगितलं पैठणच्या यम दिसायला, आता करू काय? काय नाही म्हणले, तुला याच्या अगोदरही जरी यम दिसला असता तरी मरण काही रुकत नव्हतं. फक्त यमाच्या त्रासातून जर तुला वाचायचं असेल तर भजन करावं लागेल. वाचे नारायण वदे तो सादर काळ पास साचार चुके जेणे. या काळाच्या जाचातून जर तुला वाचायचं असेल तर भजन करणं अत्यंत गरजेचं आहे. पण भजनामध्ये निष्ठा असली पाहिजे, निष्ठा निष्ठी नाही. विठाला असे तो कुंटलानं भजन करायले, टनानं भजन करायले, टनानं. त्याला आवडलं पाहिजे, त्याला भजन म्हणतात. विठाला असं जर भजन केलं तर मात्र यमाच्या जाचातून वाचशील. वाच वाया हा संसार
करशी हव भरी काळाची तो फेरी निकटाली. माणूस प्रपंच करत असताना हाव शिल्लक आहे. करू नका असं कोणी सांगितलं नाही. नका त्याजू रांडा पोरे सुखे बांधा माड्या घरे. लेकरं बाळा हाकलून द्या, माड्या पाडून टाका असं नाही म्हटले. करा करा, पण पक्षासारखा संसार करायचा. पक्षी अंगणी वाळू घातली एका बाईनं, 50 चिमण्या आल्या, टप 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 बाजरी खाल्ली निघून गेल्या. कावळं बाजूला बसलेलं होतं झाडावर. ते कावळं त्या चिमण्याला म्हणलंय, नुसते बाजरे खाल्ले, गथुडं काऊन बांधून नेत नाहीत. चिमण्या म्हणल्या, गथुडं बांधणाऱ्याला लय व्यथा माग लागली, त्याच्यामुळं नकोय गथुडं. आलिप्त कमळ जळी जैसे, सत्यवादी करी संसार सकळ. अलिप्त कमल जळी जैसे, अलिप्त कमल जळी जैसे. सत्यवादी करी संसार सकळ. अलिप्त कमल जळी जैसे, अलिप्त कमल जळी जैसे. कमळाचं फुले पाण्यात जन्माला येते. जलयायतं प्रकटश्वयो पुष्पाधियो माल्याधियो नाम यत्पत्रेषु नैव जलानां स्थापितं जलयामि. भाष्यकार सांगतात, पाण्यात कमळ जन्माला येते, पण अलिप्त पान आहे, थेंबही टिकत नाही त्याच्यावर. अशी काही माणसं संसार करतात, त्याच्यामुळं ते संसारात सुखी असतात. जास्त हाव नकोय. आपल्या शेतामध्ये काजू लावा, बदाम लावा, पिस्ता लावा, नाही काही जवकलं तर एरंड लावा, पण मधात बदाड पडू द्या लागलाय आणि बांधाच्या कडीला आऊत गेल्यावर मग शेल्यावर पाय देऊन आपलं रान मोठं करायला आणि दुसऱ्याचं बारीक करायला, हे हाव झाली. अनावश्यक हाव आहे. या हवेत काळ जवळ आलेला कळत नसतोय. मग असा संसार नकोय. एका जनार्दनी नको याता याती संसार फजिती जन्म दुःख. या प्रपंचातलं फळ दुःख रूप आहे. का दुःख रूप आहे? कारण देहूतले मालक सांगतात, फलकट तो संसार. संसार हा फलकट आहे. सार काय असेल तर देव आहे. कारण प्रपंच हा किती करीत जा, आतापर्यंत कोणी संपवलेला नाही. 80,000 बायका ज्याला होत्या त्यालाही संसार कटाळला नाही, तोच संसाराला कटाळला. ज्याला 703 बायका होत्या त्यालाही संसार कटाळला नाही, हाच संसाराला कटाळा. हा पंढरपुरातल्या मालकाचा बाप होता, दशरथ राजा, तरी संसाराला कटाळला, संसार नाही कंटाळला. चित्रकेतूला 1 कोटी बायका होत्या, 1 कोटी बायका चित्रकेतूला. पुराण वाची जा, लक्षात येईल तुमच्या. संसार नाही चित्रकेतूला कंटाळला, संसाराला चित्रकेतू कंटाळला. 1800 बायका एका राजाला होत्या, झोपीत पदर पडू देत नव्हत्या. झोपीत तर नवऱ्याला आरतुर बोलणं तर लांब सोडून द्या, खालीवरनं बोलणं तर लांब सोडून द्या, गुच्छा हाणणं तर लांब सोडून द्या, पप्याचा बाप म्हणणं तर लांब सोडून द्या. झोपीत पदर पडू देत नव्हत्या, झोपीत. तर त्याला शेवटी संसाराला कंटाळून भगवं घालावं लागलं. देवासाठी घेऊन जोग अवघाची भोग त्याजीला, अवघाची भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला. देवासाठी घेऊन जोग अवघाची भोग त्याजीला,
नाही कंटाळला संसार, हे संसाराला कंटाळले. एका राजाच्या दारात एक ब्रह्मवेत्ता आला. ब्रह्मवेत्ता कोणाला म्हणतात? ब्रह्मवेत्ता. घरच्याच्या भेन भेन डोंगरात जाऊन झोपडं करून भजन करू लागलं आणि ते म्हणला मी साधू आहे, तुला यम हानीन सुंबळ्या. विडाला विडाला काही बी अंगाला चिटकून नाही घेतलं पाहिजे. लायकी असली पाहिजे, ती अवस्था असली पाहिजे, त्या दशेला पोचला पाहिजे, तर तो लायक संपन्न असतो. ब्रह्मवेत्ते 4 शुक याज्ञवल्क प्रत्यक्ष देव झालेली लोक हरी जाणोने हरी जाणे प्रत्यक्ष देव आहेत. विटेवरचे मालक आहेत 4 ब्रह्मवेत्ते. त्याच्यातला एक ब्रह्मवेत्ता एका राजाकडे गेला. त्याला बायका होत्या 1200. काय वजनदार लोक होते हो. एक एकच भिरभिऱ्यावानी फिरवायली काय काय लोकायला. एक एक हो एक एक असून दुखायला माहेराला पाठीत. आणि धडधाटक झाली की मग खुरपायला रोजदारी घ्यायला हे घरी बोली तू. एक 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 1200 बायका. असा प्रपंचिक त्याच्या दारात ब्रह्मवेत्ता गेला. तर ब्रह्मवेत्याला स्वतःची चाहूल दाखवणारा, जागा दाखवणारा राजा, त्याचं नाव होतं, तो पंढरपुरातल्या मालकाचा सासरा होता. सांगता येईल नाव त्याचं? जाजा जनक. वा अण्णा, जनक राजा. राजे हो, विटेवरच्या मालकाचा सासरा आहे, पैशाची मालकीन ज्याची कन्या आहे, हा सुद्धा संसाराला कटाळला. म्हणून तर मालक एका दिवशी म्हणले, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, सेवा कुटुंबाची करिताया सेवा कुटुंबाची करिताया सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची कुटुंबाची करिताया सेवा कुटुंब. संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची करिताया सेवा कुटुंबाची. म्हणून मालक म्हणतात, एका जनार्दनी नको याता याती, संसार फजिती जन्म दुःख, पांथस्तो भयस्थितानां जायतो जीवसृष्टिया, नैव पांथस्तं सिनत्वाय जायं, पांथस्त्वं जायतं दक्षिणाधिपतये. युगजन म्हणलाय कशातलंय? म्हणलं ऊसातलंय. तुला पटलं मान, नको पटलं नको मानू, काय घेणं तुला? ऐका नाही, बऱ्याच लोकायला दुसऱ्याची धुणे धुवाचा नाद आहे. जे माणसं विनाकारण दुसऱ्याचे धुणे धुतात त्याला कालांतरानं बायकोच्या साड्या धुवाची येळ येत असती. म्हणून दुसऱ्याचे धुणे नाही धुतले पाहिजे. अर्थ मघाच्या कडव्याचा असा होता, रस्ता आतापर्यंत दमलाच नाही. रस्त्याहून जाणारे कितीतरी मेले, पण रस्ता नाही दमला, त्याचं नाव संसार आहे. म्हणून हा करत असताना मात्र्यात करावा, चौकटीत करावा, संतांनी सांगितलेल्या आचारसंहितेत करावा, मग मात्र दुःख नाही. असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. विडाला विडाला मोठ्या श्रद्धेने
अट्टाहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने आजचा हा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. वैकुंठवासी, स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी केशवराव भाऊराव केदार मांडेखेल गावातले एक साधं सुद्धा शेतकरी कुटुंबातलं एक नाविन्यपूर्ण रत्न. या व्यक्तीला दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला आणि तो निरोप स्वीकारला. इहलोकातली यात्रा सोडली आणि परलोकात ते निघून गेले. त्यांना आज वर्ष झाले. त्यांच्या या पुण्यस्मरणानिमित्त, वर्ष श्राद्धानिमित्त, आजच्या पिंडानिमित्त विजयकुमारजी असतील, दिलीपराव असतील आणि आदिनाथ असतील, हे 3 सुपुत्र आहेत केशवरावांचे. ज्या वडिलांनी आपल्याला विश्व दाखवलं त्यांच्या ऋणातून आपण नाही उत्तीर्ण होऊ शकत. वडील वडील आहेत, आई आई आहे. धर्मसिद्धांत असा सांगतो, श्रुतिशास्त्र असं सांगते, पुराण असं सांगते, ऋषीमुनी असं सांगतात की माय बापापेक्षा श्रेष्ठ जगात देवच नाही. विठाला 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 विठाला. ज्याचे आई वडील जिवंत आहेत तो दिवसात जर एकदा पाया पडत असेल मायबापाच्या, तर भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची त्याला गरज नाही. आणि तो मायबापाच्या पाया पडत नसल आणि सगळे देव डोक्यावर घेऊन फिरत असेल तर त्याच्यासारखा भडवा जगात कोणी नसल. विठाला विठाला. सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पितरे. गंगा 350 सांगितल्या, समुद्र 7 सांगितले, पण 350 आणि 7 357 झाले का? महाराजानं 357 संख्या दिली नाही. याच्यात एखाद्या पुराणानं, शास्त्रानं जर तीर्थ सांगितलं असेल तर ते तीर्थ आपल्याकडून वंचित राहू नये म्हणून सकल तीर्थाची धुरे. विश्वात जेवढे पवित्र तीर्थ आहेत तेवढ्या तीर्थाचे बॉस ज्याचे त्याचे मायबाप आहेत. विठाला विठाला. अशा आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होणं शक्य नाही. नाही शक्य, नाही शक्य. सज्जनो, अष्टवक्र झाला नाही. आई वडिलांच्या ऋणातून मुक्त अष्टवक्र होऊ शकत नाही. अष्टवक्र तर तुमची आमची काय कथा आहे? आपली पात्रता तरी काय, आपली योग्यता तरी काय, लायकी नाही आपली. आपण नाही ऋणातून मुक्त होऊ शकत. पण ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्या आई वडिलांच्या प्रित्यर्थ नामस्मरण व्हावं. त्या वडिलांच्या प्रित्यर्थ कोणाची आई असेल, कोणाचे वडील असतात, कोणाची आजी असेल, कोणाचे काका असतील, कोणाची मावशी असेल, नाते असतात. असे प्रत्येकाचे नाते असतात. या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाहीत. पण त्या वडिलांच्या प्रित्यर्थ नामस्मरण व्हावं, 4 पात्र दारात अन्नदान व्हावं आणि विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे एकत्रित यावं आणि त्यांच्या नावाला, त्यांच्या स्मृतीला उजाळा मिळावा. या अनुषंगानं विजयकुमारजी असतील, दिलीपराव असतील आणि आदिनाथराव असतील, त्यांनी आपल्या बाबांचं मोठ्या आदरयुक्त अंतकरणाने, भावयुक्त अंतकरणाने पुण्यस्मरण करतात. त्या 3ही बंधूंना धन्यवाद. मला असं वाटतं तारकीच्या संदर्भात फोन करत होते ते सुनील महाराज केंद्रे, ते संपर्क करत होते. उत्रेश्वर बापूही तुमच्यासोबत बोलत होते. तुम्हालाही धन्यवाद. उपस्थित मृदंगाचार्य, मला वाटते मृदंग क्षेत्रातलं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फार एक नाविन्यपूर्ण रत्न होऊन गेलं. अशा मृदंग क्षेत्रातील नाविन्यपूर्ण रत्नाच्या पोटी जन्माला आलेलं रत्न आदरणीय अनुज महाराज देशमुख, गुरुवर्य वैकुंठवासी देशमुख गुरुजींचे ते सुपुत्र आहेत. तुम्हाला सुद्धा धन्यवाद, प्रणाम. आदरणीय वांगीकर तात्या आहेत, तात्यांना सुद्धा धन्यवाद, प्रणाम. आमचे अण्णा आहेत डावीकर, अण्णांना सुद्धा प्रणाम. रामेश्वर महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. मनोज महाराज तुम्हाला प्रणाम. बाजूचे हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज असतील, सुनील महाराज असतील,
आदरणीय गुरुजी असतील, उपस्थित सर्व ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचं चिंतन करणाऱ्या सर्व वारकऱ्यांना प्रणाम. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ जी भजनी मंडळ आहे त्यांना सुद्धा प्रणाम करतो. पंचक्रोशीतलं जे भजनी मंडळ आहे त्यांनाही प्रणाम करतो. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद देतो आणि अभंगावर येतो. विठाला विठाला. नाही सोडलं आतापर्यंत काळाने कोणाला, नाही सोडलं, नाही सोडलं. काळा हा भयानक, विटेवरच्या मालकानं कामाला लावलेला एक कर्तव्य दक्ष विटेवरच्या मालकाचा चाकर आहे, नौकर आहे. त्याच्या कामात कुसराई नाही, काही कुसराई नाही कामात, एका तिळा इतकी सुद्धा नाही. लागला सरसा पाठी वाटी, लागला सरसा पाठो वाटी, लागला सरीसा पाठी वाटी, लागला सरीसा पाठो वाटी. काळाचा सोसावा ओळसता, लागला सरसा पाठो वाटी, लागला सरसा पाठो वाटी. नाही भेटते कोणाला. किती कर्तव्य दक्ष. आई लेकराला जीव घालीत असताना आई भूक लागली म्हणलं असं लेकरानं म्हणल्यावर एखाद्या वेळेस तिच्याकडून 5 मिनिटं उशीर होईल. एवढं लेकरू पाळण्यात रडायले, काम सोडून हात धुवून पाळण्यापर्यंत जाऊस तर आईला सुद्धा लेकराला पाजायला वेळ लागतो, पण यम नाही वेळ लागू शकत. माशी पाखू पाखडे तव हे सरी. वेळ संपल्याच्या नंतर वरुतया चक्षुपाती सवे एक एकाशी मिनती, ते वेळ ठाव निघुती निमिष मनती त्याशी हो. कितीतरी पुरावे डोळ्याच्या बाबतीत. वरचं पापणं खालच्या पापणाला चिटकतंय इतका वेळ सुद्धा काळ कोणाच्या बापाची वाट पाहत नाही. नाही नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुणी. क्या बात आहे. भीती नाही यमाला, भीती नाही, भीतच नाही कोणाला, भीतच नाही. निष्ठुर येतो यम. मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, मारिती झोडीती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, मारिती जोडीती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर. यमाच्या किंकर बहुसाल, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर. यमाच्या किंकर बहुसाल, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, मारिती जोडीती निष्ठुर. यमाच्या किंकर बहुसाल, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर. यमाच्या किंकर बहुसाल, मारिती जोडीती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती जोडीती निष्ठुर. करुणा नाही, निष्ठुर येतो यम. नाही भीत कोणाला, भीत नाही. केवढाही मोठा माणूस असू द्या त्याच्या उशाला काळ. एके दिवशी देहूतले मालक एका 60, 65, 70 वर्षाच्या बाईच्या घरी जेवायला गेले. तुकोबाराय. बाई एकटीच होती, विधवा स्त्री होती. असं पुराण सांगते, मी नाही. असं इतिहास सांगते, मी नाही. मी काही त्या गावातला सरपंच नव्हतो. विधवा स्त्री आहे, 60, 65, 70 वर्षाची बाई आहे. पण तुकोबाराय तिच्याकडे जेवायला गेले. अधिकार किती मोठा असेल कल्पना करा. अहो, आमच्यासारख्या 2-4 अभंग पाठ करणाऱ्याला सुद्धा लोक म्हणतात या ना आमच्या इथं चहा घ्या, दूध घ्या, 2 घास भाकरी खा. आमच्यासारख्याला तर तुकोबारायचा अधिकार किती मोठा आहे. यमाच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद. जगा काळ काय आम्ही माता दिला. एवढी शक्ती त्यांची.
श्रद्धायुक्त अंतकरणाची स्त्री होती ती. तिची शाखा होती आश्विलायन. आश्विलायन शाखेतली ती म्हातारी होती. 60-65-70 वर्ष तिचं वय. आणि काबाड कष्ट करून सुदाम कष्टाच्या पैशानं जेवायला केलतं. 10-11 ब्राह्मण तुकोबराय सोबत आणि बरीपैकी वारकरी मिळून 50-50 लोकांची संख्या तुकोबरायसह त्या म्हातारीच्या घरी जेवायला सकाळी जायचे. गावात पोचले. पंत्राळी लावण्यासाठी, पात्र लावण्यासाठी 2-4 माणसं पाठविली तुकोबरायने तिच्या घरी. झोपडं होतं तिला, बऱ्यापैकी 50-50 वाशाचं झोपडं होतं. म्हणजे 60-70 माणसं बसतेत. एखाद्या वेळेस जीनच्या पॅन्टीवाल्यांना वाशे कळणार नाहीत. हे 5-4 लोक पंत्राळी लावण्यासाठी ज्या वेळेला तिच्याकडे जातात त्यावेळेला ते मंदिरात वापस येतात. तुकोबारायने विचारलं, का रे बाबा, का वापस आलात? काय सांगायचं महाराज, ज्या माऊलीनं आपल्याला श्रद्धेनं जेवायला बोलिले तिच्या घरचं जेवण म्हणजे दक्षिणेच्या राजाचा निरोप आहे. आपण वाचत नाहीत. तिच्या घरचं जेवण म्हणजे तात्काळ यमाच्या घरी जाणं आहे. महाराज म्हणले, अरे जी ब्राह्मणांना जीव घालते, जी वारकऱ्याला जीव घालते, आणि तिच्या घरचं अन्न खाल्ल्यावर आपण यमाच्या घरी जाऊ? डोके खराब झालेत का तुमचे? तुकोबाराय बोलतात. त्याच्यातल्या एका व्यक्तीनं धाडस करून तुकोबारायनं सांगितलं, मालक, बाईच्या घराच्या बाजूला 2 मजली माडी आहे. तिची त्या माडीची पाषाणाची दगडाची भिंत आहे. त्या भिंतीतली अर्धी भिंत कोसळली आणि अर्धी शिल्लक राहिली एकीकडची बाजू, आणि 10 मिनिटात ती भिंत पडते. पाऊस थोडासा चालू होता. खड्यानं खडा खाली पडायला लागलाय. येऊन या काळ बैस. संघाला बसवत तो कुंभाच्या नाही, पण त्याच्या जर उशाला काळ बसत असेल तर आपली काय कथा आहे राजू? एकदा भीम नावाची व्यक्ती हस्तिनापुरात गेली. भीम सर्वांना ज्ञात आहे. हस्तिनापूरला पोचला. अगोदर हे भीम हस्तिनापुरातच राहत होता, पण त्या आंधळ्याच्या कट्ट्यानं शहाणपणा केला. ते नालायक होते, शिमग्याचा हुरेव मूर्ख होते ते, येडगळते 100 कट्टे भरकी वस्तू पुसायच्या पण कामाचे नव्हते, इतके बदमाश होते ते, हलकट होते. वादिवाद झाला आणि इंद्रप्रस्थ देऊन टाकलं पांडवांना. आता इंद्रप्रस्थ कुठे? मोबाईलवरच का? कळण भितडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला, चांगलं पाहत जा त्याच्यावर.
कोणाला मोबाईल? आमचा कापूस खुरपू लागले. बायाला याल सकाळी उशीर झाला, पुन्हा आल्या होत्या आणि पुन्हा मग जेवण केले आणि 12:15 खुरपे हातात घेतले. विठाला विठाला. नाही असं काय झालं की म्हणायचं ब्रेक के बाद समजायची, त्याचा काय ताण घ्यायचा. टीव्हीवर येते आपल्या कीर्तनात आली समजायचं. विठाला विठाला. आले तिथे पांडव भीमाला. नालायक दुर्योधन होता. मानस सरोवरावर पाठीलं. भीमदादा मानस सरोवरावरून सुवर्ण कमळाची फुलं घेऊन या. तसे पांडव हे सदाचारी लोक होते. दुसरी गोष्ट म्हणजे पांडव वारकरी होते मामा. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून ऐकायचं नाही. पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी, अर्थ असा आहे, पांडव वनवासात पण देवाची आठवण करीत होते. म्हणजे ते भजन करणारे होते. भजन करणारे होते. आणि भजन करणारे निष्ठावंत वारकरी हे सात्विक असतात. वाक्य नीट ऐका. निष्ठावंत वारकरी हे सात्विक असतात. पांडव हे निष्ठावंत होते. भीमाच्या लक्षात आलं तुला काहीतरी विधी असेल, कार्यक्रम असेल, याच्याकरता आणायला पाठवायचं असेल. पण हा जो दुर्योधन होता का, हे आरामखोर होता. एका गोष्टी नाही, दुर्योधनाच्या 28 गोष्टी तपासा. त्याच्यातली एकही गोष्ट तुम्हाला गोड वाटणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये विशुद्ध वागणारा, भारतीय संस्कृतीतल्या त्या काळातल्या द्वापार युगातल्या राजाचं कार्ट होतं. हे हरामखोर होतं. 28 गोष्टीनं विशुद्ध होतं. एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, किती वाईट होता. शितावून भाताची परीक्षा असती. एका शितेकळे भात नाही घाटावे. शहाणी बाई भात हाटून पाहत नाही शिजला का नाही म्हणून. वरचा एक शीत दाबून पाहती. जरा आरडकाचा असेल तर पुन्हा वरून ताट झाकीती, जाळ कमी करीती, आराव ठुती. जमला खेळ. टिकल्यावाली हाटून पाहती. इथे नाहीत तशा. तसा 28 गोष्टीपैकी एक गोष्ट पहा. किती नालायक दुर्योधन. द्रौपदी ज्या वेळेला देवदर्शना करता जात असताना हा 3ऱ्या मजल्यावर गोपुरावर होता आणि वरून पाहिलं. निशी माझे कवना शिरतली सांगे गो द्रौपद बाळे. निशी माझे कवना शिरतली, निशी माझी कवना शिरतली सांगे व द्रुपद बाळी. किती घाणेरडा शब्द आहे महाराज. पती 5 होते. कोणाला म्हणायला माहिती? मोठी भाऊजाई येते. मोठी भाऊजाई आई समान असते आणि आई समान भाऊजाईला इतके घाणेरडे शब्द वापरले. दुसरा मुद्दा ऐका, आता सांगतो. 28 पैकी एक सांगितला. भाऊजाईला असं बोलत होता. होता कसा? 28 पैकी एक दोष पहा. हिनं पाचीपतील न सांगता पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं आणि मालकानं सांगितलं पंढरपुरातल्या मालकानं. ते तिचा भाऊ होता मानलेला. त्याची ही मानलेली बहीण होती.
त्यानं सांगितलं ताई ते दुसऱ्या वेळेस म्हणला की तू एकच म्हण, शेष पाताळीहून आला तो कवनाचे गेही गाला, सांगे ओ मजला धृतराष्ट्र कुमारा. आवाज गेली. पुन्हा थुत्तर इचकिलच नाही, कारण हा इतका नालायक होता, त्याच्याकडे काम नव्हता. तरी एखाद्या स्त्रीला का हसावं. 2:28 मधली पुन्हा एक सांगतो, त्याच्या पुढचा नको गुरुजी, रिॲक्शन येत असते सगळ्या गोळ्या एकखाट्या घेतल्या. पुन्हा तिसरा मुद्दा सांगतो, मला सांगा ज्याला काम नाही त्याला नपुसक म्हणतात, किलिंबी म्हणतात, आणि अशा नपुसकाने महाराज एखादी पवित्र स्त्री मांडीवर का घ्यावी? माने कशाला घ्यावी? या हरामखोर दुर्योधनानं तिला मांडीवर बसिलं. 28 पैकी हा एक तिसरा मुद्दा. किती घाणेरडा आहे. लायकी आहे का याची? नाही नाही. म्हणून तर मालकाने एका गदेच तर फोडली. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण, एका खपक्यात फोडून टाकली ती गदा, त्याची मांडी एका खपक्यात. असा हा नालायक दुर्योधन. याने पाठवलं, गेले तिथं, उडी मारली सरोवरात, पाणी उडालं. दुर्योधनाला माहित होतं तिथं मारुतीराय अनुष्ठानाला बसलेत. 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी तिथं बसलेला आहे. पाणी उडाल्याच्या नंतर मारुतीरायाचं अंग भिजलं. ओरडले मारुतीराय, कोण आहे रे? मी महाराज पुत्र आहे. त्याला 9000 नागाचं बळ आहे, आणि एवढ्या नागाचं बळ असल्यावर ते वानरायला भेटय का? पण त्याला माहीतच नाही वानर किती अधिकारी आहे. माणसं बऱ्याच वेळेस वरच्यावरच जातील. आमची ते एका माणसाची टोपी इतकी कडक होती, आणि एका माणसाला राहाचा नाद साधा होता, बँकेत कोटीन धोत्राला गाठी, आणि त्याला जमीन होती 80 एकर, आणि ज्याची टोपी कडक त्याची बायको 17 भाईचा कापूस याचा. पण पाहुणे पुढे गेले की त्याला आधी रामराम घालीत होते, म्हणजे ते वरच्याहून जात होतं, कपड्याहून वर. माणसं बरेच असे फसतील बरं का वरच्याव. वरच्याव नाही गेलं पाहिजे. मसळ घेताना अंगापिंडाने घ्यायची नाही, कातळ पातळ कातड असलं पाहिजे, ती दुधाला बरी असते. आणि सरबट कातड्याची पेंडीचा दुश्मन. मका खाय, कडोळ खाय, कडवा खाय, पेंड खाय, ढेप खाय, दूध चिलमीत पण देईन. वरच्या देखावर काय नसते. बैल हा चल तू कसा घेत असते, चलण्यावर घेत असते बैल. खपके बैल आणले टेम्पूत, आणि कापसाला धरल्याबरोबर फिरून पावलं टाकू लागले कापसाच्या मुंडक्यात. अरे म्हणलं यायला शुक्रवार दाखवा, यायला शुक्र. हे साळी कुठे येत म्हणलं. हो, फिरवून मुंडके. हो, उसात आऊत धरलं कव्हाच कणाला नाही, मधल्याच ठोक्यात पाय पडायचा त्याचा. बेलफटी सोडूनच. तुम्हाला कोणाला बेलफाट्या कळत नाही तर तुम्ही उग काय हसू नका गडे. नका 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 नका. तुमचे चेहरेच सांगत आहेत खाती के गालन ना हाती के बालन. म्हणजे यायला वाटावं, यायला लयच आवता आणता येत का नाही. तसं नाही, तसं नाही. विठ्ठला विठ्ठला. मला येतं का नाही आता कीर्तन झाल्यावर पा. शेती चांगली करतो मामा मस्त लॉकडाऊन मध्ये, त्याच्यामुळे तर शिंदे बुवा ताण नाही आला. मारुतीरायाला साधं समजिलं, वानर समजिलं भीमानं. वानर वानर. मारुतीराय म्हणले बाहेर होय ना, कळत नाही तुला? भीम म्हणलं तू कोण मला सांगणार वानर? तू कोण सांगणार मला? खाय पाला खाय. मारुतीराय म्हणले रगिले हो तू, रगिले. आणि काय कळणार आहे या बा. इथून पुढच्या लोकायला कळावा म्हणून अष्टादश संतांनी मारुतीरायाचं वर्णन केलं. पैठणच्या मालकांनी लय गोड वर्णन केलं. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. तो वैष्णवा माझे अतिश्रेष्ठ गुरुजी.
सगळ्या वैष्णवात श्रेष्ठ. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. आळंदीतल्या मालकाने मूर्तिमंत शंकर, देहूतले मालक. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. कोणती भक्तीची वाट तुमच्याकडे मला दाखवा. सुरुवातीला शरण शरण जी हनुमंता, शरण आले तू. पण काय माहिती भीमाला हे महात्मा काय म्हणून धरून आणलं आपटीलं. ह्या लोंबा झोंबी झाली, धक्का बुक्या अमक तमक, आपटून फापटून भीम मोकळा केला. अरे अंगाचे कातडे काढे मारुती राहीन त्याचे, तरी ऐकत नाही. 9000 नागाचं बळण, फुम 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 फुम. अहो दाब नावानी सरप असू द्या ना, त्याला असं करा. दाब नावानी असू द्या, त्याला असं काढीन केलं की लगेच इचू किती बारीक, त्याला असं उद्बत्तीने हे करा लगेच. हो ते अंग करायचं गठोडं असतं ना, म्हणून इचाला मागून मारते, सरपाला पुढून मारते आणि बचर बचर करणाऱ्याच्या थुतराव हाणते. काय झालंय पद्धतशीर काढायला, कोणाला कुठं हाणाव. 9000 नागाचं बळ म्हणलं काय. शेवटी मारुतीरायाने विचार केला, ताकदवान इकडे कोणाचं असं नाव सांगत नव्हते. सांगितलं आई वडिलाचं नाव सांगितलं. अरे म्हणे पन्नू राजाला आपत्ती होणार नव्हती, शाप होता, झाली कशी. दुर्वासाच्या प्रसादाची आम्ही, त्याच्यातला मी वरुणाच्या वायूच्या प्रसादातला आहे. वायूच्या प्रसादातला भीम होता. एक प्रसाद द्याला वायूचा. मारुतीरायाच्या लक्षात आलं आपला भाऊ आहे, भावानं भावाला मारू नये. आलिंगन दिलं. आलिंगन देत नव्हता भीम. भीमाच्या लक्षात आलं 2-4 घंटे आणि आपटू आपटू हाणलंय. आता जर आलिंगन दिलं तर आपल्या फासोळ्या तुराट्या मोड्यासारख्याच मोडी. याच्यात लय ताकद आहे. कडबा मोड्यावानी कडा 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 हाड मोडून टाकली. भीमानं तटस्थ भूमिका घेतली. भीमाच्या अंतकरणात शंकेची खिचडी शिजली आणि भीम तटस्थ राहिला. मारुतीरायानं आलिंगन दिलं, पण 4 अंग अंगाला चिटकले. 4 अंग चिटकले, अष्टांग असते, 4च अंग चिटकले आणि 4 मोकळे राहिले. आलिंगन सुटल्याबरोबर संकल्प सोडा, माझं अंग तुझ्या अंगाला जिथं जिथं चिटकलंय तितकं वज्राचं होईल. आणि मग भीमाच्या लक्षात आलं सगळं अंग मोगळं सोडलं असतं तर सगळं अंग वज्राचं झालं असतं. काय कोणाची मायवेली भीमाला मारण्यासाठी. दृष्टांत संपला. एका महान योग्याच्या, एका नामधारकाच्या, एका तप्याच्या, एका सिद्धाच्या, मारुतीराय सगळ्या यादीत आहेत. ऋषी मुनी योगी जपी तपी अनुरागी साधक वारकरी, या सगळ्या गोष्टीत मारुतीराय नंबर 1 आहेत. आणि त्या मारुतीरायाच्या अंगाचा स्पर्श झाल्याबरोबर अर्ध अंग वज्राचं. पंढरपुरातला मालक करू शकत नाही, कारण त्याला सगळं बायोडाटा बघितल्याशिवाय करताच येत नाही. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं अर्ध मारुतीरायाने वज्राचं केलं, आता अर्ध तुम्ही करा. तर ते म्हणले तुझ्या बायोडाट्यात तुझी कणगुळी पण वज्राची होणार नव्हती असं लिहिलेलं आहे. तुझ्या बायोडाट्यात तुझी करंगळी पण वज्राची होणार नाही असं लिहिलेलं आहे. पण संतांच्या संगतीमुळे तुझं अर्धांग वज्राचं झालंय. मग तुम्ही नाही म्हणले, आम्हाला बायोडाट्याशिवाय काही करता येत नाही. कर्मे श्रीराम वनवास.
हो सांगतो. मला वाटते मागे एकदा आलतो मी, अशाच कार्यक्रमाला आलतो. त्यावेळेला दादा होते, पाष्टे दादा. तुमच्याकडेच कार्यक्रम होता का? हो. तुटला आयुष्याचा दोरा. यावेळेस हाचा कार्यक्रम असो. एक चक्रवेन नावाचा राजा होऊन गेला. ऐक जा भारतातल्या राजाचं चरित्र, बघा जा मोबाईलवर. या पवित्र देशाला एक राजा लाभला. तो राजा ज्या मातेनं 9 मास 9 दिन पोटात सांभाळला, त्या मातेचा कालचा जन्मदिवस. राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब. 12 जानेवारी. या पवित्र देशाला 5वा राजकारणी राजा दिला. 1 नंबरचा डॉन कृष्ण, 2 नंबरचा विदुर, मधले सोडून द्या. 5व्या क्रमांकाचा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 6वा या 5 लोकांसारखा आपण आहेत तोपर्यंत जन्माला येणार नाही. मी पण तुम्ही पण. 5च डॉन जन्माला आले, फक्त 5. त्याच्यापैकी रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. काल पुनश्च एका विवेक संपन्न व्यक्तीचा जन्म. त्यांचं नाव स्वामी विवेकानंद. त्यांचाही काल जन्मदिवस. रामकृष्ण परमहंसांचे शिष्य. एकदा रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद एका गावात गेले. चक्रवेंचं आलं लक्षात हे सांगायला. ना दे दारे धरता धरता गवत उपटायचा. त्याच्यामुळे मग लांबत ते. एका गावात गेले उबाळे बाबा, तर त्या गावामध्ये विवेकानंदांचे परमहंसांना मानणारा एक अत्यंत सात्विक व्यक्ती होता. परिस्थिती नाजूक. महाराज त्याच्याकडे जेवायला केलं. जेवले त्याच्याकडे 2 जण. पण पाऊस चालू असल्यामुळं झोपण्याची अवस्था त्याच्या घरी नव्हती. मग त्याच्याच गावातल्या एका व्यक्तीला सांगितलं, तुझ्याकडे रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद आरामा करता येतील. ते म्हणला, माझ्याकडे जागा भरपूर आहे रे, पण आमची कट्टी ओरडती. बारीकसं लेकरू होतं, त्याच्याकडे मुलगी होती. इतकी ओरडायची, रात्रंदिवस टहाटहाच करीत होती. काय असेल देव जाणे. चला म्हणले, एवढे मोठे महात्मे आपल्या इथं कशाहून येतील. बायकोला सांगितलं, लक्ष्मी आजच्या दिवसापुरतं वाड्याच्या पलीकडून गाईचा गोठा आहे, त्या गोठ्यात तुला तुझी बास टाकतो. तू पोरीला सांभाळ. अजून योग्य व्यक्ती तुझ्या सोबत असू दे. रात्रभर तुम्ही जागून काढा. टप्प्याटप्प्यानं रोजची रोज कोण जागायचं कोण झोपायचं असं त्याने ठरलेलं होतं. किती मोठ्या माणसाला काळ नेतो पहा. आले महाराज, अंथरुण टाकले. पण काही वेळेला तो घरातला व्यक्ती पाठीमागे जात होता. विवेकानंदांनी विचारलं, का हो तुम्ही चलबिचल आहात थोडेसे? आमच्यापाशी बसता, गप्पा करता, पुन्हा पाठीमागे जाता. काही नाही म्हणे महाराज, आता तुम्ही थकलेले आहात, तुम्ही झोपा. नाही म्हणे, आमच्या थकण्याचं तुम्हाला काय काळजी? आम्ही म्हणालोत का आम्ही थकलोत म्हणून? बोलत राहायचं म्हणजे बोलत राहा. बर, पाणी देऊ का, अमकं देऊ का, तमकं करू का, दूध करू का? काय नको, काय नाही. त्याचं चित्त लागत नव्हतं. हळूच कोण आवाज याच्या कानावर यायचा आणि तिकडं जाऊन म्हणायचं, बायकोल म्हणायचं, जास्त रडायली की लांब घेऊन जायचं. बाहेर न्यावा तर पाऊस येत होता. त्यांना एक वाटायचं, आपल्या मुलीच्या रडण्याच्या त्रासांनी स्वामी विवेकानंदांना आणि परमहंसांना त्रास होऊ नये. पण साधू असतात. परमहंसांनी जवळ बसिलं सांगितलं, बाळा एक सांगतोस मनात काय दुःख येतं? कशा करता जातोस म्हणे तिकडं? काही नाही म्हणे महाराज, आमच्या घरात एक मुलगी आहे, ती झाल्यापासून रडते, तिला झोप हा विषय नाही. सारखी आळीपाळीनं आम्ही माणसं जागत राहतो, एक ना एक तिला घेत राहतो. ठीक आहे म्हणे. अरे तुमच्या वंशातली एक व्यक्ती आहे ती, आहा कटा ज्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला.
वंशात ज्या वेळेला आपल्याकडून काम घेणारी माणसं जन्माला येत असतात का त्याला ऋणीपुत्र म्हणतात. एका माणसाकडे 40 एकर जमीन सप्त्याला का रुपया द्यायला नाही, का पैठणची वारी नाही, देहूची वारी नाही, आळंदीची नाही, पंढरपूरची नाही, कुठलीच वारी नाही, कहा बापाचे पित्र घातले नाही. बँकेत गेलं तर इंडिया बँकेचं मॅनेजर त्याला खुर्ची लोटीत होतं, इतकं त्याचं डिपॉझिट बँकेत, इतके पैसे त्याची मावली. पण मुद्दाम दात घाशीत घाशीत शेजाऱ्याच्या दारात जायचं, मग त्याला म्हणावत लागत होतं धुवा तोंडण घ्यायच्या. अशी कावळ्याच्या वंशाची अवलाद होती ती. म्हणजे कहा बी दुसऱ्याचेच खराब झालेले चांदे ढोरायचे चाटायचे आणि तिथून मग वाऱ्याहून काव काव करीत जायचं. असा होता तो. मग कालांतराने दोन्ही मुलांचं लग्न झालं. मोठ्या मुलाच्या मंडळीला देव पावला. आपल्याकडे देव पावला म्हणजे गरोदरपणा, असं जुनी भाषा आहे. देव पावला इंग्रजीत काय काहीच किती ते आपल्याला काय घेणे, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा बांगणीट, पण आपल्याकडे जुने म्हणायचे आमच्या सुनबाईला देव पावला. देव पावल्याच्या नंतर सोनोग्राफी करायला नेलं. डॉक्टरनं 2 जाग्यावर छिद्र सांगितले लेकराच्या आतून. हे पोटातली पोटात बुजण्यासाठी 2.25 लाखाची औषधं आईनं खाल्ली. रुपया सप्त्याला पट्टी देत नव्हता. ऋणपुत्र सांगायलो, ऋणपुत्र. कालांतरानं जन्माला जसा आला तसा त्याचं डोसकं बैंगाना एवढंच होतं. नातवाचं बैंगाना एवढं डोसकं होतं. चवळीच्या शेंगावानी हातपाय होते. 2.5 महिने माय औरंगाबादला, पोरग नांदेडला. बाप गिरगावला पेढे वाटायला, मला बब्या झालाय, मला बब्या झालाय. माय तिकडं, पोरग इकडं. 2.5 महिन्याच्या नंतर रोज 1700-1800 रुपये रोज होता. बऱ्यापैकी मुलगा आलून मोठं झालं, वराट्यावानी झालं, का जात्यावरल्या दगडावानी झालं. मग बऱ्यापैकी मोठं होत 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 आनंदाचं मिटलं जरसं बऱ्या. तरी हप्त्या दीड हप्त्याला 15-20 दिवसाला बारीक सारीक दवाखाना होता. कधी नाक गळायचं, कधी काही गळायचं, कधी काही, असं सुरूच व्हायचं त्याचं. इकून तिकून ते दुखणं भागणं कमी झालं. एक जणाचं ट्रॅक्टर धाका होतं, त्यानं उताराला लावून ठुलतं. हे पोरग नेमकंच चलतं झालं. ट्रॅक्टरच्या स्टेअरिंगवर बसलं, स्टेअरिंग फिरली, उटी बाजूला गेली आणि पुढी टाकली, पुढं ईर होती. ट्रॅक्टर नवच होतं, बॅटरी खराब होती. सगळं बसलं. 7.25 लाख रुपये जाग्यावर घेतले. सप्त्याला रुपया देत नव्हता. रुपया देत नव्हता, रुपया देत नव्हता. मग काय तिथून पुढं कोणाच्या खिडक्यावर काचाव दगड हान, खिडक्या फोड, 2-4 हजाराची खिडकी भरून घे, काय घे, आमकं घे, तमकं घे. हो, 9 एकर जमीन विकावं लागली. रुपया देत नव्हता सप्त्याला. हे असे ज्या वेळेला आपल्या घरात जन्माला येत असतात ना, मग काय होत असतं माहितीये का, चांगलं काम करायच्या अगोदर लोक आम्हाला पत्रिका दाखवतात, महाराज आमचं बघा बरं. मग आम्हाला तुम्हाला कसं नीट करायचं ते देवानं आम्हाला त्यासाठीच पाठवलेलं असतं. हे अमक्या अमक्या शांतीवर आलेलं आहे बरं का. मग हे असं असं करावं लागतं. आता आम्ही सांगल ती दिशा, ते पूर्व काळ असतोय. आम्ही सांगितलेलं त्याच्यात काही चूक करायचंच नसते. त्यातली त्यात हे गिऱ्हाईक आमचं लय ऐकत आहे. बापा बापा बापा, हे नवऱ्याचं ऐकायचं नाही, सासऱ्याचं ऐकायचं नाही. महाराजांना सांगा पर्व काळ. संक्रांत आली, मी एका गावाला भागवताला होतो. आमचा शेजारी म्हणला लॉकडाऊन मध्ये धकलं बापा, पण औंदाच्या संक्रांतीला आता साडी आणावं लागती. मी म्हणलं मग आणा ना. ती 22,000ची पैठणी आणायची म्हणायली. ती का साधन याच ती काय. अरम्यान अन्न पाईपलाईन केली, सगळं झालंय, आमकय तमकय, सोयाबीन गेलं, फुलत 7200 इकलं नाही. आणि आता 5.25 नाही इकायला, काय इकू. कापूस म्हणले 12 आणि 13,000 होईन, 51,000 टन घेतला इकत डबल. आता कशाचा वाढ होतो आणि कशाची साडी घेऊ म्हणला तिला. तुम्ही देता का. आणि मी म्हणलं मग मला नाही का बायको.
तुझ्या बायकोला 22,000ची पैठणी, मग रोजची रोज ढवळे शिपी धोत्र धोती